तो चंद्या असतो ना, चंद्या, तो छपरी, त्याच्यासोबतची त्याची गँग, त्या लोकांची ना ह्यांच्यावरती नजर असते. तर ती पृथ्वी आहे ना, ती एक दिवस म्हणते, आईला आज सूर्य एकटाच आहे, आज आपण जाऊन त्याला परपोज मारूया. म्हणून ती पृथ्वी जी आहे ना, ती अशी गोल 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 फिरत अशी सूर्याकडे येते आणि ती अशी त्याला परपोज मारणार असते. तेवढंच की नाही, तो चंद्या आहे ना, तो असा मध्ये येतो, जसं हा टाकले आता आपल्या दोघांच्या मध्ये आलाय. आणि हा चंद्या, बाबा बाबा मला माफ करा बा. टकल्या चंद्र मध्ये आला ना, या सूर्याला कसा भिजवतो. तुम्हा लोकांना वाटत असेल मी एवढा नाचत आलो म्हणजे नितीन शेफ झाला की काय, पण तसं काय नाही आहे. कारण वेगळंच आहे, ते मी नंतर सांगतो. ते काय ना, माझ्या बाबा पण सर आहेत. बर. म्हणजे ते प्रायव्हेट टेन्शन घेतात. काय? काय काय प्रायव्हेट टेन्शन, अरे क्लास प्रायव्हेट क्लासेस. ते क्लास घेतात. हा. तर त्यांच्या क्लासमध्ये ना एक पोरगी आहे, त्या मला जाम आवडते एकदम. म्हणजे मी ना, सायली त्याचं नाव. म्हणजे ती जेव्हा तिसरीत होती तेव्हा मी चौथीत होतो. मग सायली चौथीत आली तेव्हा पण मी चौथीत होतो. आता सायली पाचवीत आहे. मी लय प्रयत्न केला तरी पण मी आता पण चौथीतच आहे. थोड्या सायलीच्या लगीन होईल, तिला पोराटारा होती, मग ती पोरा पण चौथीत येते, तेव्हा पण मी चौथीतच असेल. नाही 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 नाही, हे असं काय व्हायला नाही पाहिजे. ह्याला काय पण करू ना, मला ना ही चौथीगिरी थांबवायला पाहिजे. आज घरामध्ये कोणच नाही, म्हणजे बाबा पण बाहेर गेलेले आहेत आणि सायली अभ्यासाला येणार आहे. आज काय पण झालं ना तरी तिला परपोज मारणारच. सायले इकडे इकडे, इथे उभी राहा. काय झालं? स्किट संपलं एवढंच? सॉरी सायले, काय आपण कायच नाही केलं. आपण काय जरी केलं तरी त्यांना वाटतं काहीच नाही केलं. तू बस ना इथे. हा, ए सायले, तू कशाला आली आहे इथे? तुझे बाबा उशांची कवरं शिवायला नाही शिकवत, मी अभ्यासालाच आले. जोकिंग मारिंग सायले, तू मला लय आवडते. म्हणजे तू जे असे जॉक मारते ना, त्या मला लय आवडते. सर कुठे आहेत? बाबा गेले. माझा आता अभ्यास कसा होणार? मला खूप अरे त्या घरामध्ये साखर नाही ना, ती साखर आणायला गेले आहेत त्या. ए सायले, मी काय म्हणतो ऐक ना, ते राहू दे ग. मला अभ्यास करायचा, मला आपण खूप गृहपाठ आहे. आपण डॉक्टर खेळूया ना. म्हणजे मला असं बोलायचं होतं की आपण खूप शिकायचं आणि डॉक्टर व्हायचं. What do you like? It's not that. Patient is coming of. तुला काय शिकायला आवडेल सायली? ए, तू इंग्रजी पासून सुरुवात केलीस ना, मग आता आपण इंग्रजी पासूनच बोलूया. ते इंग्रजीत काय असतं बरं? पास्ट टेन्स बद्दल सांग. Past tense. सांग. कसं असतं माहितीये? तू बस नाही ते. माझं पुस्तक. ते राहू दे ना, ऐक ना. ते आपण एक्झामच्या वेळेस बघ पेपर लिहायला जातो. एक्झामच्या वेळेस तेव्हा आपल्याला टेन्शन येतं की नाही, की बाबा आता आपण पास होणार की नापास होणार. तेव्हा जे टेन्शन येतं ना त्याला म्हणतात पास्ट टेन्स. आणि मग फ्युचर टेन्स म्हणजे? फ्युचर टेन्स म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे काय माहितीये तुला? काय? त्या मागच्या आठवड्यात आशू, भक्ती, तुला आणि मला असं इथे उभं केलं होतं ना, आणि आपण असे गलपटल्यासारखे तोंड पाडून असे उभे होतो. मग तेव्हा आपल्याला टेन्शन आलं होतं ना, की बाबा आता पुढे काय त्याला पुढे काय म्हणजे फ्युचर टेन्स असं म्हणतात.
मला बाबा वेगळंच शिकवलेलं कोणी? सरांनी. कोणचा सर? तुझे बाबा. बाबा लय घातो माझ्या मध्ये मध्ये. त्यांनी मला सांगितलेलं काहीतरी काळ वगैरे, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. तू त्याच्याबद्दल मला विचारत होती, मी तुला वेगळंच टेन्स सांगितलं रे. काय बोलीस तू भूतकाळ ना ते कसं असतं ना सायली, मी 4थीत होतो, हा झाला भूतकाळ. हा. मी आता पण 4थीतच आहे, हा झाला वर्तमान काळ. हा. आणि मी पुढे बी 4थीतच राहील, याला म्हणतात भविष्य काळ. ए वा वा नितीन, तू ना मला मस्त सगळं सांगतोस ना. मी आता सगळे प्रश्न तुलाच विचारणार. अरे रिसर्च करतोय मी याच्यावरती, उगाच ना मी 4थी मध्ये थांबलेलो आहे. पण तू ना जाम ढ आहेस रे. माझे खूप अवघड अवघड प्रश्न आहे, तुला नाही कळणार. ए साहिले, हाँ. ते सोड ना, तू चल ना यार, आपण पिक्चरला जाऊया ना मस्त. नहीं नहीं नहीं, आई ने बोला है गृहपाठ करने का, पर के लोगों के साथ पिक्चर को नहीं जाने का, आई बाबा के साथ ही पिक्चर को जाने का, तरीच पुण्य मिळत आहे. ह्या आई बाबा पण एकदम सॉलिड भारी आहेत. हा. मला खूप अभ्यास आहे, मला प्लीज डिस्टर्ब नको करूस. हा खूप अवघड असतो आमचा तू अभ्यास. मला विचार ना, बस काय आपने का आता है, पूछ ना. बघ हा बघ, प्रश्न असा आहे की जगातली 7 आश्चर्य कुठली आहेत रे? ह्या तुला शिकवलेलं नाही, नाही. ह्या तुला शिकवलं नाही बघ. शायले शायले, तू ना तुझं नॉलेज आहे ना वेस्टेज घालवते, वेस्टेज. तू ना काय कर माहितीये, बाबांकडे शिकवणीला जाण्यापेक्षा ना तू माझ्याकडे पर्सन टेन्शनला येत जा. मी तुला लय नॉलेज देईन, माहितीये का तुला. काय बोललीस? जगातली 7 आश्चर्य कुठली? 7 आश्चर्य तुला माहित नाही? नाही. मला माहिती आहे, नीट लक्ष दे हा माझ्याकडे. हा. जगातलं पहिलं आश्चर्य, पहिलं आश्चर्य. वा, वा, वा. दुसरं आश्चर्य, त्या दुसरं आश्चर्य. हे वेगळं आहे हा. त्यानंतर हा चौथा झाला, ह्या 5वं आश्चर्य झालं. हा. 6वं आश्चर्य आहे ना, त्याला डेंजर आहे. हा. ते म्हणजे आश्चर्याचा धक्का. आणि 7वं आश्चर्य आहे ना, ते 1.5 आश्चर्य म्हणून फेमस आहे. 1.5 आश्चर्य म्हणजे नीट लक्ष द्या, ते असं असतं. हे कधी बघितलंयस तू? नाही नाही. मग एक ना परीक्षेत ना कायम एक अवघड प्रश्न विचारतात, तो मला अजिबात येत नाही रे. कुठला? सूर्यग्रहण म्हणजे कसं असतं, ते असं काहीतरी पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि काहीच कळत नाही मला, येतच नाही. मी नापास होईन आता. काय विचारलंस तू? काय सूर्यग्रहण म्हणजे काय? काय असतं ते? तुला नाही माहिती ना? अरे मी तुझी गंमत करतोय रे सायली, आपल्याला माहिती आहे ना. पण ते कसं आहे ना, ते मी तुला ना असं सांगू शकत नाही. त्याच्यासाठी ना प्रॅक्टिकल तुला नॉलेज द्यावं लागेल. प्रॅक्टिकल नॉलेज. प्रॅक्टिकल म्हणजे काय असतं माहितीये शायले, तू इथे ये जरा इथे. हा नाही, या बाजूला ये अशी. हा हा. आता तू समज ना, तू एक पृथ्वी आहे. कोण आहे? पृथ्वी. आणि मी सूर्य. हा. कळलं ना? तर अंदरची बात काय माहितीये, त्या पृथ्वीचा आणि त्या सूर्याचा ना लव असतो. हा. आणि ती पृथ्वी काय करते माहितीये, त्या सूर्याला परपोज करण्यासाठी चानस शोधत असते. आणि म्हणून ना ती त्या सूर्याच्या अवतीभवती अशी फिरत असते. फिर फिर जशी तू आता माझ्यासोबत फिरतेस ना अवतीभवती, तुला परपोज मारायचा आहे ना तशी. पण हे नसतं, सूर्याला माहिती असतं. सूर्याला माहिती असतं की बाबा हे आपल्याला लाईन देते, हे आपल्याकडे बघते. पण तो स्वतःहून जात नाही, कारण त्याला माहिती आहे की जर तो स्वतःहून गेला तर त्याला तू टपोरी बोलशील ना. म्हणून तो आरामात सावकाश असा थांबून असतो. आणि हे सगळ्या एरियातल्या लोकांना माहित नसतं कोणाला. पण तो चंद्या असतो ना, चंद्या, तो छापरी, त्याच्यासोबतची त्याची गँग, त्या लोकांची ना ह्यांच्यावरती नजर असते. तर ती पृथ्वी आहे ना, ती एक दिवस म्हणते, आईला आज सूर्य एकटाच आहे, आज आपण जाऊन त्याला परपोज मारूया. म्हणून ती पृथ्वी जी आहे ना, ती अशी गोल 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 फिरत अशी सूर्याकडे येते. आणि ती अशी त्याला परपोज मारणार असते. तेवढंच की नाही, तो चंद्या आहे ना, तो असा मध्ये येतो. जसं हा टाकले आता आपल्या दोघांच्या मध्ये आलाय. आणि हा चंद्या
मला माफ करा बा. टकल्या चंद्र मध्ये आला ना की या सूर्याला कसा भिजवतो बाबा मी काय नाही केलं, बाबा मी काय नाही केलं, बाबा ऐका ना मी, हो ऐका ना बाबा, 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 हातापाया पडतो, बाबा. तुमची पर्सनल टेन्शन खूप छान होती बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खरंच दोघेही चौथीत वाटताय पूर्ण वेळ. मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई. सायली तू आज छान दिसतेस, गोड दिसतेस खूप. आणि तुम्ही दोघे खरंच आज छोटे आहात असं आम्हाला वाटलं. आणि तू छान हसलीस. हो कसं ते. सुपर. मला शाळेतले दिवस आठवले आणि ह्या निमित्ताने एक किस्सा पण आठवला. एकदा आमच्या वर्गात असं झालं की गणिताचे पेपर देणार होते तपासून. गणिताचे मार्क्स करणार चाचणी परीक्षेचे 25 मार्काची चाचणी परीक्षा असते. सरांनी आल्या आल्या असं सांगितलं की 4 महाभाग सोडले तर सगळेजण पास झालेत. आणि मी अशा घट्ट मुठी वळून घेतले आणि मी प्रार्थना करते की देवा ह्या 4मध्ये मी नको, ज्या 4मध्ये मी नको. तर दुसरा नंबर माझा होता. पहिल्या मुलीला 25 पैकी 4 मार्क मिळाले होते आणि मला 25 पैकी 7 मार्क मिळाले होते. माय गॉड. सो गणिताचं आणि माझं तेव्हापासून वाकडं आहे. अर्थातच कॅल्क्युलेशन्स आणि माझा काहीच संबंध नाही. त्यानिमित्ताने हा किस्सा आठवला आणि माझ्या शाळेतल्या काही आठवणी जाग्या केल्या तुम्ही. थँक्यू सो मच. पण आता कॉम्पिटिशन अजून इंटेन्स होत चालली आहे. सो आय वॉन्ट यू टू पुल अप युअर सॉक्स बिग टाईम. तर पुढच्या परफॉर्मन्सकडे अजून जास्त छान लक्ष द्या. ऑल द बेस्ट. प्रसाद. मला कायम लहान मुलं आणि त्यांच्यातला इनोसन्स हा मला खूप भावणारा विषय आहे. मला माझ्या मुलाचा एक किस्सा आठवला की इनोसन्स म्हणजे काय, किती लेवलचा इनोसन्स असू शकतो. अर्थात माझा मुलगा म्हटल्यानंतर तो इनोसंट असणारच. तर एका दिवाळीमध्ये म्हणजे आता दर दिवाळीला तो बघायचा लहानपणापासून की बायको मला ओवाळते पाडव्याला वगैरे. तर एका दिवाळीला ते सकाळपासून काही ओवाळणं वगैरे झालं नाही. तर संध्याकाळी शेवटी त्यांनी कंटाळून बायकोला विचारलं, आई, लहान होता तेव्हा 5-6 वर्षांचा वगैरे असेल, आई, ती म्हणली काय रे तू बाबांचं ऑक्शन कधी करणार. ऑक्शन. ती म्हणली ऑक्शन नाही रे बाळा, औक्षण. हां तेच कधी करणार आहेस तू. तर मला तो इनोसन्स खूप भावतो, खूप आवडतो मला. इनोसन्समध्ये आणि एजमध्ये तुम्ही खूपच जास्त प्रमाणात यशस्वी झालात आजच्या स्किटमध्ये. म्हणजे वाटत होतात की खरोखर चौथीतले आहात आणि ॲक्च्युली खूप निर्बुद्ध मुलगा वाटत होतास तू नितीन. म्हणजे तो तुझा अटेम्प्ट खूप चांगला होता. पण कॉम्पिटिशन टफ होत चालली आणि अजून स्ट्रॉंग परफॉर्मन्सेस एक्सपेक्टेड आहेत तुम्हा दोघांकडूनही. विश यू ऑल द बेस्ट. जाणून घेऊयात या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला किती गुण मिळालेत. प्रसाद. 8 गुण. सई.